हाय, नमस्कार सगळ्यांना. मी आज ना तुम्हाला झाडं दाखवणार आहे. झाडं काय, कुठली कुठली झाडं आहेत आणि ती तर झाडं तुम्हाला माहीत आहेत का ते पण सांगा बरं का. कोकिळेचा आवाज यायला लागलाय. तुम्हाला छान छान झाडं दाखवते आणि तुम्हाला ती झाडं माहीत आहेत का. दम लागला. दम लागलेला आहे. छान वाटते बघा, लय भारी वातावरण इकडं. इकडं मी पहिल्यांदाच आले. किती छान वातावरण बघा पाठवून. हे बघा, हे आहे चाफ्याचं झाड. काय, तिकडं आहे सुबाबळीचं झाड. इथं आहे हे मोगऱ्याचं झाड. काय, तिकडे एक झाड आहे. पेरूचं आहे बघा. किती निसर्गरम्य वातावरण आहे. किती भारी वाटतंय ना. हे बघा, हे जे झाड आहे ना, तर ते लिंबाचं झाड आहे बरं का. हे बघा, जे आपल्याला गुढीपाडव्याला लिंबाचं डहाळे लागतात नाही का, ते हे लिंबाचं झाड आहे. कडुलिंबाचं झाड आहे ते. लहानपणी कुणी कुणी बोरं खाल्लेले आहेत. कुणी बोरं खाल्लेले आहेत लहानपणी. हे बघा, हे आहे बोराचं झाड. छोटी छोटी बोरं, आपली गावरान बोरं. कुणी खाल्लेले आहेत बोरं. बघा किती लागले. हे बघा, हे झाड कुणी बघितलेलं आहे मला सांगा बरं का. आणि मी कुठली कुठली झाडं दाखवलेली आहेत ना ती पण सांगायचं आहे. हां, प्राण्यांचा आवाज, पक्ष्याचा आवाज. आणि हे झाड कोणाकोणाला माहीत आहे. बघा, हे आहे बाबळीचे झाड आहे. हे बघा, हे घाणेरडीचं झाड, बाबळीचं झाड. पहिलं ना कोणाला जर ठेच लागली, कुणाला लागलं तर ना ह्याचा पाला चुरगळून त्या जखमीवरती बांधत होते ठेच लागल्यानंतर. असं आयुर्वेदिक झाड आहे हे. हां, ह्याला हिरवी फळं येतात, हिरवी. आणि हिरवी झाल्यानंतर ती काळी होतात. ती काळी फळं आम्ही खात होतो लहान होतो तेव्हा. हां, इथं आहे बघा. बघा, वाळून गेले ते बघा. अशी फळं येतात, ती वाळून गेल्यात ती फळं. धुळे उडवी बघा, येडी बाबळ. बघा, पळसाचं झाड. पानं गेल्यात गळून सगळी. रंगपंचमीला ह्या फुलांचा कलर करतात रंगपंचमीला.